तर रोहिणीची डिलिव्हरी झालेली आहे, बाळ आणि बाळातील सुखरूप आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विचार पडला असणार आहे की काय झालं काय नाही, काय झालं काय झाली, मुलगा झाला की मुलगी झाली, मुलगा झाला की मुलगा, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला मला पुढचा व्हिडिओ चालूच करते मी. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? सगळेजण मस्त असणार आहे. तर तुम्हाला मी काल म्हटलं होतं की तुम्ही सगळेजण प्रार्थना करा आपल्या रोहिणीसाठी. तर तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकलं आणि रोहिणीसाठी प्रार्थना केल्या. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि आपली रोहिणीची डिलिव्हरी झालेली आहे, बाळ आणि बाळातील दोन्हीही चांगली आहे देवाच्या कृपेनं. तर एवढे हाल मी अजून सुद्धा बघितले नाही, कारण की माझा फोन तर चालूच होता. मला तसं म्हणताना माहीत पडलं तर फोनावर फोन चालूच होता. आणि अचानक रोहिणीचं समजा एवढं दुःखा लागलं ना, तर ते रोहिणीचं बरं सोडा, तिचं आरडावरडा ऐकून आपल्या रामदासची सुद्धा तब्येत म्हणजे थोडीशी एकदम असा रडकोंडीसारखा येऊन गेलता तो. म्हणजे किती गेलं त्याची बायको आहे ना, त्याची याच्यानं ते सोसायला नाही. तिचा आवाज हे ऐकून तोही सुद्धा घाबरून गेलता की बा कसं होईल म्हणून. पण ही एक गोष्ट मेन म्हणजे कशी झाली त्यांची की बा सरकारी दवाखान्यात, माझा तर असा निर्णय होता त्यांना की मी पहिले सांगितलं होतं, मला तुम्ही त्यांना तिला काही सरकारीत काही तुम्ही नेऊ नका, तुम्ही तिला प्रायव्हेटमध्येच घेऊन जा. कारण की मला माहिती आहे सरकारीच कसं आहे म्हणून. म्हणजे माझ्या पहिल्या डिलिव्हरीच्या तुम्ही सरकारीमध्ये गेलते ना, तर मी बघितलं होतं कसे करतात. कारण की तर आपण कुठं होतो, हृदय उठला होता पण हृदय उशी गेलते मी. तर माझी एक डिलिव्हरी सरकारीमध्ये व्हायला आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच गेलते ना आईच्या घरी, तर आम्ही सरकारीमध्ये गेलो होतो. तुम्हाला जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सरकारीचं काम खूप खतरनाक आहे. जर का समजा सकाळून कधी दुखलं आणि सकाळून जास्त समजा डिलिव्हरी सकाळची होत असली तर ते चांगली करतात. आणि जर का संध्याकाळचा टाईम असला तर ते त्या गोष्टीचं नाकारता, कारण की याच्यात त्याच्यावर ढकलतात. ते त्या गोष्टीत मला पुरा अनुभव येईल. म्हणून मी याच्यावरती एक व्हिडिओ केलता बी की माझं जेव्हा कुटुंबीय जो ऑपरेशन झालं तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की आमच्या इकडे असेच आहे दवाखाने, एक बी दवाखाना चांगला नाही आमच्या इकडे सरकारी तर मग म्हणून नाहीच आहे. आणि मी आधी पण मुंबईला रामबाईला सांगितलं होतं मला तुम्ही सरकारच्या आधी काही लागू नका. पण यांचं असं म्हणणं आलं की बा प्रायव्हेटमध्ये शिजर करता आणि सरकारीमध्ये नॉर्मल करता. ही बी खरी गोष्ट आहे, कारण की ते होता वाटच बघता नॉर्मलचीच. आणि सरकारीमध्ये कसं नॉर्मलची वाट बघता आणि प्रायव्हेटमध्ये करतात. जसं आता आपल्या रोहिणीची वाट बघितलीच नाही त्यांनी किंवा नॉर्मलच करू म्हणून, कारण की सगळं नॉर्मलच होतं. तर तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली, पण थोडेफार टाके सुद्धा पडले तिले. तर काही साहजिक आहे, थोडेफार टाके तर पडतातच नाही म्हणूनच. पण एक चांगली गोष्ट झाली की ती नॉर्मल डिलिव्हरी झाली. पण मेन म्हणजे सरकारी दवाखान्यावरती हे मी सुद्धा बोलणार आहे की सरकारी दवाखान्यात काही सुद्धा काम नाहीये, कारण की ते जास्त लक्ष देतच नाही. मेन म्हणजे कारण बाईला म्हणतात की तुम्हाला सोसणंच पडेल. तर प्रायव्हेटमध्ये कसं करता की बा थोडंफार दुखायला लागलं लगेच मग काढायचं इंजेक्शन देता लगेच डिलिव्हरी करून घेता. तसं आपल्या रोहिणीसोबत सुद्धा व्हायले. बिचारचे खूप हाल झालेले आहे. पण तिनं म्हणजे सोसलं तिनं. मेन म्हणजे ही गोष्ट आहे तिच्यासाठी खूप मला वाईट वाटलं, कारण की ती खूप अशी एकदम खूप हाल झाले म्हणतात तिचे. म्हणजे खूपच परेशानी येऊन पहिल्यांदा होती ना, तर खूपच हाल होते. आणि ते हाल पाहून आपल्या रामभाईला सुद्धा खूपच त्रास होत होता. रामभाई सुद्धा अखेर रडायला लागले तिचं, कारण की माझा व्हिडिओ कॉल म्हणजे व्हिडिओ कॉल करतच होते मी आणि कॉल सुद्धा चालू होता. मी त्याचे पाहिलं. धन्यवाद तू बी की असं नवरा भेटायला खूप तकदीर लागतं जेवढं आपल्या रोहिणीचं आहे. आणि देवाच्या कृपेने सगळं नॉर्मल झालेलं आहे. बाळ सुद्धा चांगलं आहे, बाळाची सुद्धा चांगली आहे. आणि आता लवकरच त्यांना सुट्टी सुद्धा होणार आहे. पण ओम भयानं सांगितले ती खरी सुद्धा गोष्ट आहे, सरकारीमध्ये पुरत नाही न्यायले. पण मग आता तुम्ही म्हणता की ताई तू सांगायला सरकारीत न्यायचं चांगलं नाहीये, भाऊ म्हणतो की असं आहे तसं आहे. तर मेन कारण तुम्हाला सांगते मी, मेन म्हणजे मुद्दा म्हणजे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा खूप साऱ्या लेडीज आहे की त्या प्रायव्हेटमध्ये म्हणजे त्यांची परिस्थिती नसते प्रायव्हेटमध्ये करायची. ते गरीब लोक म्हणा, शेतकरी म्हणा, आमच्यातले खूप सारे जण असे आहे की सरकारीतच जाता. पण मग काय करता आपण, तर तुम्ही सांगा मला सगळेजण. एका जणाने बोलून काय होणार आहे? सगळेजण बोलतील तर होणार आहे. आता मी बोलले तर काय होणार आहे? बोलशील ना गपचीप बसणे असे म्हणता लोक. पण सरकारीमध्ये खूपच खरंच सुविधा काहीच नाहीये. आणि माझी जेव्हा कुटुंबीयाचं ऑपरेशन झालं ना, तेव्हा मी म्हणत जाऊ की जालन्याचा दवाखाना चांगला आहे, तिथं चांगली सोय करतात. माझी केलती, पण डिलिव्हरी शक्ती नाही होत तरी सोय. सहसा संध्याकाळच्या टायमाला ते घेतच रिक्षा, कारण ते त्यांच्या अंगावरती पडूच देत नाही, इकडे तिकडे हिंडायला होता. आणि तसं झालेलं आपल्या रोहिणीसोबत, कारण की जेव्हा ते दवाखान्यात घेऊन गेले ना, तेव्हा ते चेक केलं तर त्यांनी यांना भेव दाखवलं की बा बाळाची ठोकेच नाहीये, रोहिणीची बीपीच वाढलेली. आणि तसं काहीच नव्हतं बरं.
पहिले त्यांना भिळून दिलं. आणि मेन म्हणजे तिचं कसं त्यांना कसं वाटलं की आईला कसं वाटलं की बा आपण आता त्यांनी सांगितलं की औरंगाबादला घेऊन जा, तर ते औरंगाबादला घेऊन जायला तयार होती. पण आईला कसं वाटलं बा की बा पहिल्यांदा आहे रोहिणी. आणि तुम्हाला तर माहिती आहे की बा सगळ्या लेडीजला आपल्या युट्यूबवर जेवढ्या लेडीजची डिलिव्हरी होईल त्यांना सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा अंगावरती चालू झालं ना आणि जेव्हा ते पोटातलं पाणी संपलं तर लेकरू कोरडं झाल्यावर ती डिलिव्हरीला खूप त्रास होतो. हे मी सुद्धा ऐकलेलं आहे. आणि असं 2-3 जणींचं पाहायला सुद्धा आहे की बा पोटातलं पाणी संपलं ना तर डिलिव्हरी व्हायला खूप हाल होता. तसंच आईच्या मनात सुद्धा शक्का होती. म्हणून आई म्हणली की नकोच, आपण औरंगाबादला नका जा आणि कुठे जाऊन आपण डायरेक्ट आपल्या जो मेन दवाखाना म्हणजेच साठी आपल्या डिलिव्हरी रोहिणीची झाली त्या दवाखान्यात आपण हिला घेऊन जाऊ. तर हा पक्का आईचा निर्णय मला खूप आवडला. कारण की आईन टायमावरती कोण ना कोणतरी बोलायला पाहिजे, तर ती आईनं हा शब्द उचलला म्हणून खूप चांगलं झालेले. नाही तर समजा जर कधी आईच कधी म्हणली असती की नाही वा आता म्हणता का औरंगाबादला चला औरंगाबादला जाऊ, तर खूप पंचायत झाली असती. पण आईनं हा मेन मुद्दा उचलला म्हणून खूप चांगलं वाटलं मला आईचं की बा तू आईन टायमावरती हा बोलली ना तू खूप चांगलं केलं की नाही आपण प्रायव्हेटमध्ये जाऊ. पैसा काय पैसा कोणीही कमवतो, पण मेन म्हणजे ज्यांच्या हाती यश आलं ना ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तरी दवाखान्यात गेल्यावर सुद्धा त्यांना म्हणजे हाल तर होताच लेडीजचे. कारण की आपण म्हणतोच की बा जेव्हा आई बाळाला जन्म देते ना तेव्हा बाळाचा एक जन्म होतो आणि आईचा एक जन्म होतो. म्हणजे असे 2 जन्माला जीव म्हणजे तुम्ही समजू शकता मी काय बोलते म्हणून. कारण की लेकरू होणं काही थट्टेबाजी नाहीये. कारण की 9 महिने 9 दिवस आईला पोटात बाळाला वागवणं पडतं. आणि तो एक टाइम असा असतो की त्या टायमाला खूप मोठं योगदान देणं पडतं ते म्हणजे आईला. कारण तिला जी हिंमत पाहिजे तीच देऊ शकते. आणि तेच जेव्हा आईचा जन्म होतो ना तेव्हाच तोच मेन एक जन्म असतो. दुसऱ्यांदा आईचा जन्म होतो जेव्हा ती बाळाला हे करते. तर मला असं वाटत नव्हतं की बुवा रोहिणीची डिलिव्हरी नॉर्मल होईल म्हणून. अंगाला असा काटा आला. पण तिनं म्हणलं ते करून दाखवलं, सोसलं बिचारीनं. पण तो टाइम पाहायजोगता होता. मी तिथं नव्हते पण तरी मी ते महसूस केलं. कारण माझा व्हिडिओ कॉल चालूच होता आणि मी रामभैयाची तुम्हाला सांगते मला रामभैयासाठी खूपच हे वाटत जाय की बा हा की डायरेक्ट तो रडू लागला होता. आणि ते दिवस आमचा म्हणजे खूपच रात्री ही गेली आमची दिवस आणि रात्र समजा ते याच्यामध्येच कधी होईन कधी नाही. आणि त्यांनी तरी डॉक्टर लोकांनी सुद्धा समजा वाट बघितली. जसं आपल्या रोहिणीच्या बाबतीत कोमलच्या बाबतीत त्यांनी वाट तुम्ही म्हणता की कोमलच्या बाबतीत असं काय झालं तर तुम्हाला पहिले सांगितले कोमलचं बाळ आडवं होऊन गेलं म्हणून कोमलचं शिजर करणं पडलं. पण रोहिणीचं तसं काहीच नव्हतं. रोहिणीचं सगळं नॉर्मल होतं म्हणून तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि त्यांनी सुद्धा वाट बघितली. आणि बाळ सुद्धा तुम्ही काय सांगा बाळ तर एवढं मस्त आहे तुम्हाला काय सांगा. एकदम गोलमोलू आहे आणि एकदम असं गोरगोर पान आहे दिसायला सुद्धा की काय सांगू तुम्हाला समजा नाही. एकदम गोलमोलू होतं जसं आपलं रुद्र गोलमोलू बघितलं असतं तुम्ही व्हिडिओमध्ये तसंच गोलमोलू बाळ होतं. आणि बाळाचं पण जेव्हा आपला ऋतू झालता त्या ऋतूचं वजन होतं 3 किलो 400 ग्रॅम. 3 किलो 400 ग्रॅम होता. आणि आपल्या ह्या बाळाचं वजन आहे 2 किलो 40 ग्रॅम असं काहीतरी आहे. 2 किलो 40 ग्रॅम सांगितलं वाटतं. ओम भैया तेच सांगितलं मला आणि मला फोटो सुद्धा टाकला त्याने. मी बघितलं सुद्धा बाळाला व्हिडिओ कॉलमध्ये सुद्धा बघितलं. तर मी तुम्हाला फोटो टाकला असता पण नको म्हणता की लवकर बाळाचा चेहरा दाखवणे म्हणता सगळ्यालाच. तर बाळ सुद्धा पण अजून जर कधी हे असतं बारीक असताना तर जास्त एवढं हे नसतं. पण जेवढं बाळ असतं तेवढं हाल जास्त होता असं तरी माझं म्हणणं आहे. जेवढं बाळ वजनदार असतं तेवढं. तर माझा हृदय एवढाच भरला होता. खूप वजन होतं ऋतूचं. तसं आपल्या परीचं सुद्धा नव्हतं एवढं वजन आणि आपल्या शिवचं सुद्धा नव्हतं आणि आपल्या ह्या बाळाचं सुद्धा नाहीये. पण मेन म्हणजे असं झालेलं आहे की बा आता त्यांच्या घरात तर अशी एकदम अशी खुशीसारखी खुशी होऊन जायला आहे. कारण की एकदम खुश आहे सगळेजण. वातावरण खूप खुशीचं आहे त्यांच्या घरचं. तर तुम्ही म्हणता तर एवढे खुशीचं वातावरण आहे तर मग तुम्ही कधी जाणार आहे. तर हो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ सांगितलं होतं की जसं आपल्या रोहिणीचं शिजर कधी झालं तुम्ही उद्याच जाईन म्हणलं होतं. आणि नॉर्मल कधी झालं तुम्ही जाणार नाही सध्या. कारण की आपल्या सानूचा पेपर आहे 10वीचा. तर 21 तारखेला तिचा पेपर आहे. 21 तारखेला पेपर झाल्याच्या नंतरच मी जाणार आहे. कारण की लेकराचा अभ्यास तो चालू असतो ना. तर आता 21 तारखेला पेपर होईल आणि मग मी 22 तारखेला जाईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या 22 तारखेला बाळाला सुद्धा पाहायला जाणं आहे. कारण की नाव ठेवायचं म्हणलं तर बाळाला पाहिजेच ना. आत्तू तर पाहिजेच पाहिले की नाही. तर मी 12 वक्तीत जाईन. आणि आपल्या परीचा बड्डे सुद्धा यायला आलेला आहे. परीच्या बड्डेला सुद्धा पाहिजे सांगत नाही नक्की. कारण की इतके दिवस राहणं माझंही बरं नाही. कारण की आमच्या वारात मी सुद्धा झोपायला जाणं पडतं ना. ते झोपायला जाता वारामध्ये. कारण की डुकर खूप परेशान करायला आमच्या इकडं. तर म्हणून आणि तुम्ही काय म्हणता की मला खूप असं हे वाटायला की मी कधी कधी जाते कधी कधी माझ्या बाळाला बघते.
आणि मला पिऊची सुद्धा खूप आठवण यायला लागली आहे, कारण की बिचारी खूप बिमार होती ना, आता कुठेतरी थोडीशी चांगली दिसायला लागली. पिऊची सुद्धा आठवण यायला लागली आणि आपल्या परची सुद्धा आणि आपल्या ह्या नवीन बाळाला सुद्धा पाहायला जाणे. तर आता बाळाला काहीतरी नेणं पडणार आहे करून, तर काय न्या काय न्यायचा विचार चालू आहे. तर तुम्ही सगळेजण मला कमेंट करून सांगा की बाळासाठी काय नेऊ म्हणून, कारण की आता बाळाला विचार पडला काय न्या काय न्या. आणि पिऊसाठी तर नेणंच आहे, पिऊसाठी भांडं करेल आहे मी ना. पण मग आईचं असं म्हणणं आलं की तू त्या बाळाले जसं पिऊले खूप साऱ्या बाळाची जोड आलेले, तर तू ते बाळा तिला काही देऊ नको, तू ते मोडून दुसरं काहीतरी करून आण. तर आता ही अजून पंचायत झालेली आहे. तर आता मला पंचायत पडली मी काय करू काय नाही. तर तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा की बाळासाठी काय नेऊ म्हणून आणि आपल्या पिऊसाठी सुद्धा. तर नक्की मी गेले तिकडं सुद्धा व्हिडिओ शूट करून आणि अजून एकदा सांगते सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार की तुम्ही आपल्या रोहिणीसाठी बाळासाठी प्रार्थना केल्या. स्वामी चरणी तुम्ही प्रार्थना केल्या किंवा आपल्या बाळ निरोगी हो, नॉर्मल हो. तर तसंच झालेलं आहे, कारण की एकीच्या यानं काही होत नाही. तुम्ही सगळ्यांनी योगदान केलं म्हणून माझ्या मनासारखं झालेलं आहे. आणि आता मी लवकरच जाणार आहे बाळाला बघायला आणि तिकडला सुद्धा तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे. म्हणून नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पासून फॉलो सुद्धा करा बरं का, कारण तिकडे आपल्या सपोर्टची गरज आहे. तिकडे सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे आणि तुम्हाला मी बाळाचा चेहरा सुद्धा दाखवणार आहे. तर चला मग सगळ्यांना अजून एकदा मनापासून आभार आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र.